मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख, साधी राहणी उच्च विचार असा हा व्यक्ती, गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारा. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख याचं अपहरण झालं. पुढे धनंजय देशमुख त्यांची मिसिंग कंप्लेंट देतात. पण पुढे 2-3 तासानंतर त्यांना संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी मिळते. या 2-3 तासात संतोष देशमुख यांच्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अशा क्रूर मानसिकतेचे लोक म्हणजे विष्णू साठे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाठे, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे. आणि हत्येमागचं कारण म्हणजे फक्त पैशाची मागणी. अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वाल्मिक कराडने पैशाची मागणी केली होती. खंडणी न मिळाल्याने कराडच्या म्हणण्यावरून सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांनी कंपनीच्या आवारात जाऊन सिक्युरिटी गार्डला मारहाण केली आणि त्यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली. सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना तुला बघून घेऊ अशी धमकी दिली. पोलिसांनी दाखल केलेल्या 150 पेक्षा जास्त पानाच्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं नमूद केलं आहे.